पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। जामनेर शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार एकदा पुन्हा समोर आलाय। कार्यालयातील कामकाजावर जामनेर आणि आजूबाजूच्या खेड्यांमधील नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। अनेक जणांची कामे 6-6 महिने उलटल्यानंतर देखील प्रलंबित असल्याने शेतकरी आक्रोशित झाले आहेत। जामनेर तालुक्यातील कोदोली येथील शेतकरी अशोक पंढरीनाथ पाटील यांची जानेवारीमध्ये शेताची मोजणी झाल्यानंतरही अद्याप त्यांना नकाशाची प्रत देण्यात आलेली नाही। 15,000 रुपये भरून तातडीने मोजणी केल्यानंतर देण्यात येणारे कागदपत्र 3 महिने उलटूनही दिले गेले नसल्याने शेतकऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कोणताही कर्मचारी शेतकऱ्यांना व्यवस्थित दाद देत नाही अशी अनेकांनी तक्रार केली आहे। इतकंच नाही तर या संबंधी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही असे देखील पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले आहे। त्याचबरोबर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचं देखील शेतकरी अशोक पाटील यांचं म्हणणं आहे। आणि काय नेमक्या समस्या येतात तुम्हाला? सर, मी अशोक पंढरीनाथ पाटील। आम्ही कोदोली शिवारात गट नंबर 128 त्याचे 3 हिस्से आहे। 128-1, 128-2 आणि 128-3 असं 7 लोक मिळून आम्ही यांच्या कार्यालयामध्ये 23-1ला अर्ज केला शेतमोजणीसाठी, पोट हिस्सा मोजणीसाठी। त्या अगेन्स्ट यांनी आम्हाला 15,000 रुपयेचं चलन दिलं आणि ते बँकेत भरायला सांगितलं। आम्ही त्याच दिवशी 15,000 रुपयाचं चलन भरून बँकेमध्ये पैसे भरून आमचा अर्ज सादर केला। त्यानंतर यांनी आम्हाला 7/4ला तुमची मोजणी होईल असं सांगितलं, ते पण रद्द केली। मग त्यांनी 18/4ला मोजणी होईल असं आम्हाला पत्र दिलं। ठीक आहे, 18/4 प्रमाणे आमची मोजणी झाली। मोजणी झाल्यानंतर ते एक नकाशाची प्रत जी आहे ती प्रत आम्हाला 15 दिवसाच्या आत द्यायला पाहिजे असा यांचा नियम आहे। आता बघा 23-1 म्हणजे जानेवारीपासून तर आजची तारीख आहे 22/7 म्हणजे जवळजवळ 6 महिन्याचा कालावधी झाला आहे। आणि अति तातडीच्या आमचं प्रकरण आहे। अति तातडी ही 2 महिन्यात पूर्ण होऊन नकाशाची प्रत 15 दिवसात, म्हणजे सदर प्रकरण फक्त 2.5 महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे। त्याच्या अगेन्स्ट 6 महिने उलटून गेले आहे। या ऑफिसला मी 20/6ला 26/6ला असे 2 वेळा पत्र दिलेत। इवन दो मी कलेक्टर ऑफिसला सुद्धा पत्र दिलं आणि यांचे भूमी अधीक्षक जळगाव यांना सुद्धा पत्र दिलेत। आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही। परत मी आज या ऑफिसला भेट दिलीत, यांचे साहेब हजरने उत्तर द्यायला कोणी तयार नाही आहे। सांगा आम्ही काय करायचं आता? अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडनं नेमकं काय सांगण्यात येतं तुम्हाला आणि काय त्यांच्याकडनं त्रास होतो? नाही, त्रास म्हणजे बघा, नंतर या अजून नकाशे तयार व्हायचे आहेत, आमच्याकडे कर्मचारी नाही आहेत। ही असली उडवाउडवीची उत्तरं प्रत्येक वेळी दिली जातात आणि चक्कर कुठल्याही प्रकारचं हे लोक लेखी देत नाहीत। नकाशावरती कुठलीही मापन असतात, अहो ते 1 in 10,000 हे त्याचं प्रमाण आहे। ही प्रमाण कोणत्या शेतकऱ्याला समजतं मला सांगा तुम्ही? काय शेतकरी काही चांगल्या माणसाला हे प्रमाण समजत नाही। मोजणी म्हणजे काय, मग त्याच्यावर लांब्या रुंद्या द्यायला पाहिजे। हे ठीक आहे, आमचा नियम नाही आहे, पण नियम काय तुमचे हे तरी जनतेला एकदा सांगा तुम्ही। एवढे 15,000 रुपये तुम्ही घेताय, रोवरने फक्त 1 तासात मोजणी पूर्ण होते। 1 तासाचे 15,000, ठीक आहे। शेतकरी बिचारे भोबळे बाबळे, त्यांना याचं नॉलेज नाही आहे, अज्ञानात आहे शेतकरी हे त्यांना। आणि हेच लोक सांगतात साधी मोजणी करू नका, अति तातडीची मोजणी करा। मग अति तातडीला साधीला जर 600 रुपये लागत असले, अति तातडीला 1800 रुपये लागतात। मग यांचं काय होतं, रेव्हेन्यू जमा करतात, कामं करायची बोमाबोम। काय करणार आहे आता? हे बा एवढ्या सगळ्या तक्रारी करूनही काही उपयोग झाला नाही, मग करणार काय? शेवटी आम्हाला इकडे तिकडे कुठेतरी धाव घ्यावं लागते। आता नेमकी तुमची मागणी काय राहील? कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होईल? कर्मचाऱ्यांवर कार्यवाही यांचे अधिकारी कुठं कार्यवाही करतात हो? काही करत नाही ना। माझा अर्ज पडले ना पेंडिंग त्यांच्याकडे। आता अधिकारीकडे सापडत नाही। यांचे साहेब मला आतापर्यंत 6 महिन्यात एकदा भेटले। तिथं मीटिंग आहे, इलेक्शन आहे, अशी काहीतरी कारणं सांगतात, नाहीतर मग साईटवर गेले, कोणी भेटत नाही कार्यालयामध्ये। बरं ठीक आहे, अहो सिनियर सिटीजन काय इथं कोणालाच मानपण नाही ऑफिसमध्ये। अरे सिनियर सिटीजन आले, उन्हाळ्यात आम्ही भेट द्यायचो, प्यायला पाणी नसतं, इथं बोलायला कोणी तयार नाही आहेत। अरे गरीब शेतकऱ्यांना सगळी दुनिया वेटीत धरते। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, जामनेर। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।